गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या डेली व्लॉगला आपण सुरुवात करतो आहे. चाललं आहे ऑफिसला. थोडा लेट झाला आहे, 8:18 झालेत. कारण ट्रॅफिकचं सांगू शकत नाही ना, त्यामुळे जरा थोडं लवकर निघावं लागतं. पण निघता निघता मला वेळ झाला. जरा सकाळी एक व्हिडिओ एडिट करत होतो. 2 दिवस ना, म्हणजे माझ्या माईकमध्ये तर कालच्या फुटेजमध्ये ना असं रोड नॉईज वगैरे ना खूप येत होतं. मला लक्षातच नाही की यार आपल्या माईकला नॉईज कॅन्सलेशन आहे. चालू कसं करायचं माहीत नव्हतं. आता माहीत पडलं, चालू केलं आहे. बघूया की कसं आवाज येतं आहे. आय होप की तुम्हाला श्वासाचा आवाज नाही येणार जास्त. काल रात्री आलो पण पेट्रोल नाही भरलं. जरा आईची तब्येत खराब होती, घरी यायला पण उशीर झाला मला. पण लकीली मुंबईवरून येताना ट्रॅफिक नाही भेटलं, पोचलो तासाभरात. तिची फ्यूल कॅपॅसिटी 11 लिटरची आहे ना, ती आता थोडी लहान वाटायला लागले. अजून जरा 3-4 लिटर पाहिजे होतं फ्यूल कॅपॅसिटी. आपल्या डोंबिवलीमध्ये ना एक तर आधीच स्लो मुव्हिंग ट्रॅफिक आहे आणि त्यातनं हे स्पीड ब्रेकर्स एवढं इतकं इरिटेट व्हायला होतं ना. इकडे ना ऑफ रोडिंग शिकायचं तुम्हाला एक्सपिरियन्स मस्त घेता येईल. कारण तुम्ही ते ट्रॅफिकमध्ये गाडी रस्त्यावर कमी, खड्ड्यांमध्ये साईडच्या ते असतात ना कॉन्क्रीटच्या बाजूचे पॅच, ओढबड धोबड, त्याच्यावरच जास्त गाडी चालवतं. गेटच्या तर पुढे जरा थांबूया आणि सर्व्हिस बुकच करूया. खनसोलीला चला निघूया. ते लोक हात, मला वाटलं भेटेल सर्विस, बुक आपलं अपॉइंटमेंट, पण इथं डायरेक्ट 22 तारखेपासून दाखवतं. म्हणजे उद्याचा पण दिवस नाही. मी आज बुक केली तर मला 22 तारखेची भेटेल, गुरुवारची. लोढाने इथे ना हा ब्रिज तर आपलं सॉरी पलावा बिलावा बांधलं, पण साल्याने रोडची व्यवस्था कंजेस्टेड करून टाकली. एवढी गर्दी नाही आहे, आपण इथून जाऊ शकतो. ओ खड्डा खड्डा, असे खड्डे बाईकवाला पाडतील नाही तर काय. तुम्ही ब्रेक मारलात, पाठूनवाला कारवाला ठपकन ठपतं तुमच्याकडे. डोंगरासारखा स्पीड ब्रेकर. आता समजा इकडच्या कुठल्या व्यक्तीने, त्याकडे पैसे आहेत, त्याला हाऊस आहे, बाईक फरारी घेतली झाले, अरे काय कसं चालवेल रोडवरती. जस्ट इमॅजिन, त्याची गाडी अशी हवेत तरंगेल स्पीड ब्रेकरवर सीसॉसारखी. बिचारे एवढे लाखो करोडोचा रोड टॅक्स भरणार आणि सोबत काय मिळणार त्यांना? स्पीड ब्रेकर. आपल्या भावाला रॉंग वेने यायचं आहे आणि त्याला खूप घाई आहे पुढे यायची, तर येऊ दे.
एवढे पण ब्रेक का आपल्या गाडीचे वाईट नाही आहेत, आहे कॉन्फिडंट. हा थोडंसं टायर्स जे आहेत ना ते हलकं जरा कॉन्फिडन्स लूज करत आहेत. नाही चांगले, म्हणजे गाडीच्या पॉवरनुसार किंवा परफॉर्मन्सनुसार ना सीएटचे टायर हे जे आहेत ना नाही बनलेले आहेत बरोबर. मे बी ना हिरोने हे टायर ऑफर नाही करायला पाहिजे होते. नच रे मोर आंब्याच्या बनात नच रे मोर नच, नच रे मोर आंब्याच्या बनात नच रे नच. सफारी ह्या बाजूने चालले, थार इकडून चालले, आपण त्यांच्या बाजून जाऊया. तो बिग डॅडीचा चला, आपल्या मोकळा पास भेटला तर गाडी पळवूया. इकडे अडकणं म्हणजे परत डोक्याला शॉर्ट आहे, त्यापेक्षा रफ 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 दिस इज माय फॉल्ट. सॉरी. आणि डॉक्टरवाल्या ताईच्या चालल्या त्याच्या पुढे पण जाऊया. चल रे ऑफिसला जाऊया, झोप काढत काढत काम करूया. चल चल रे चल ऑफिसला जाऊया, झोप काढत काढत काम कर. मला वाटलं हे जम्प. अरे बाबा, हा स्पीड ब्रेकर राईट आहे, पण इकडे एवढा मोठा टर्न असल्यामुळे इथे स्पीड ब्रेकर गरजेचे आहेत. नाही तर इथून येणारे डायरेक्ट बाजूच्या लेनमध्ये होतील आणि समोरच्याला सरप्राईज देतील. मग असं इंडिकेटर चालूच ठेवला, बंद केलंच नाही. टुक 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 मोठ्याकडे जाऊ दे, पाऊस होऊ दे. पण म्हणून थोडीतून टर्न घेऊ आणि एंट्री करू. ओके 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 ओके. आलेलो आहे हडकॉप टेक्नॉलॉजीमध्ये, तुमचं स्वागत आहे. ही आमच्या बाजूची छोटीशी फॅक्टरी आणि हे आमचं ऑफिस. इथे आपल्याला पंच करायचं आहे. ए पुढे गे रे. विघ्नेशराव, गुड मॉर्निंग. चला बाईक आपण इथे पार्क करूया. हे घ्या, बोला आता, जे बोलायचं ते बोला. चालू झालं. बोला बोला आता बोला. ह्या ज्या बडबड करतात ना,
इलेक्शन स्पॅम आईला इलेक्शनचे पण स्पॅम व्हायला लागले. तुम्ही माझा यूट्यूबवरचा व्लॉग बघितला का? पहिला व्लॉगमध्ये माझा मित्र आहे चेतन पाटील. नाही तर तुम्हाला मी लिंक शेअर नाही केली ना मुद्दामून. नाही कारण ते तुम्हाला ऐकण्यासारखं नाही आहे ते. चलो बाय बाय पोपटराव बाय. चलो बाय. हे आहेत आमचे गुरव, हे विघ्नेश गुरव जे सकाळी पण भेटले होते आणि आता पण भेटले. हे आहेत विघ्नेश गुरव. हाय करा हाय करा हाय करा हाय करा हाय करा. काय आलं रे? काय आलं? हां Please put all the amendments in original sheet so that with original quantity and the additional quantities can be understood. मग त्यांना सांगतो हाफ क्वांटिटी इकडे पाठवली. हे आहेत ओंकार त्यांना घेऊन. ओके हाफ क्वांटिटी इकडे पाठवली. हां त्यामध्ये नाही नाही त्यांना सांग ओरिजिनल कॉपी इकडे जेवलं ओके बोल आणि उद्या त्यांना ओरिजिनल ह्याच्यामध्ये पाठवून दे. पेनाने लिहू. क्वांटिटी इकडे पाठवली त्यामुळे फॅब्रिकेशनची त्यात फॅब्रिकेशन त्याचं ॲड केलं. तसं नाही आहे. त्यांना सांग की 50% अंबरनाथला चालू आहे, 50% रबाईला चालू आहे. अंबरनाथची मास्टरशीट इकडे डायवर्ट केले आणि जे काय अमेंडमेंट आहे ना ती पण आपण करत नाही आहे, तर आपण मास्टरशीट डायवर्ट करतो तिला. ओके 87ची मास्टरशीट आपण डायवर्ट करतो असं सांग. चला आपला ऑफिस सुटलेलं आहे. हां घरच्या दिशेने आपण पळूया. आमच्याकडे म्हणजे ऑफिस कलिग सागर गव्हाणे यांनी न्यू गाडी घेतली सुझुकी स्विफ्ट. छान गाडी आहे. सकाळी आम्हीच चालवून बघितली गाडी. गुरु बाय बाय. हे टाटा करा टाटा करा टाटा करा. चलो बाय. मला ना जे माउंटला ना थोडं एक एक्सटेन्शन अजून वाढवायचं आहे बिकॉज आय डोंट हॅव द क्लिअर व्ह्यू ऑफ रोड. थोडा लेट झाला निघायला पण इट्स ओके. चला ट्रॅफिक आज लागेल की नाही. आज डोंबिवली स्टेशनच्या इथे ट्रेन लोकल डिरेल झाली. बाबा ब्रिजवरूनच ट्रॅफिक आहे. अडकणार आहे आज अडकणार आहे आपण. अच्छा हे महाशय बंद पडले का इथे? या महाशयाने ट्रॅफिक केलं आहे. एक गाडी बंद पडली ना की पूर्ण रोडची वाट लागते. हो हो युनिकॉर्न मला गाडी काय मस्त होत रे. भाईची बॅग भारी आहे मला आवडली. चला तिथून निघायला भेटला. इथे ना कुल्हड ठेचा वडापाव आणि चहा मिळतो. कुल्हड चहा आणि ठेचा वडापाव
भारी टेस्ट आहे यांच्या वडापावची आणि चहा पण छान आहे. कधी आलात ना शिववड्याला तर ट्रॅफिकमध्ये अडकलात ना तर थांबून खा इथे शेवटी. भाई ह्या छपरी गाडीला जाऊ दे. हे असे हे दिवटे. एका टप्प्यातून निघालो दुसऱ्या टप्प्यात येऊन आपण अडकलो. एकदम VIP नंबर 2222. पण आमचं वागणं मात्र VIP नाही. इथून तुम्हाला ऑफरोडमध्ये गेल्या जाऊन फील येतो आणि ऑफिसला गेल्याचंही समाधान मिळतं. जर तुम्हाला ऑफिसला सुट्टी न घेता ऑफरोडिंग पण करायची असेल तर या रोडने प्रवास करा. रिक्षा काय घाले साले. ला 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 ला. वाव, आज इकडे रस्ता खाली. चमत्कार चमत्कार, एकदम भारी चमत्कार झालाय ते. चक्का हार. तुमचा व्यायाम पण म्हणतो, तुमचं एक्सरसाइज होते. मेरे दिल में ख्याल आता है कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए, कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए. तू अब से पहले फवार हो मैं बस रही.